नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आज आपण जे की शिक्षक पात्रता परीक्षा 2025 म्हणजेच मित्रांनो TET बघा 2025 साठी या ठिकाणी मागील वर्षी मित्रांनो बघा झालेले प्रश्नसंच या ठिकाणी बघा आपण आज कव्हर करणार आहोत। मित्रांनो, परिसर अभ्यासाचे बघा जे की 20 प्रश्न बघा या आपल्या व्हिडिओमध्ये आम्ही कव्हर करणार आहोत। म्हणून मित्रांनो बघा आजचा हा आपला संपूर्ण भाग तुम्ही शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर सबस्क्राइब मात्र तुम्ही या ठिकाणी बघा आपल्या चॅनलला आताच करून घ्या। ओके, तर बघा प्रश्न पहिला, हितोपदेश या संस्कृत मित्रांनो ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद खालीलपैकी कोणी केला? तर बघा हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद कोणी केला? तर बघा मित्रांनो जे की या ठिकाणी क्रमांक बघा अ काय, तर बघा जे की क्रमांक अ फेडरिक मॅक्स मुलर मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे। ओके, पुढे भूवैज्ञानिकदृष्ट्या भारताच्या प्राकृतिक रचनेतील सर्वात प्राचीन विभाग कोणता? तर भूवैज्ञानिकदृष्ट्या बघा मित्रांनो भारताच्या प्राकृतिक रचनेतील सर्वात प्राचीन विभाग कोणता? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक बघा ब द्वीपकल्पीय पठार हा मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या भारतातील मित्रांनो सर्वाधिक प्राचीन मित्रांनो बघा विभाग आहे। ओके, जे की बघा क्रमांक बघा द्वीपकल्पीय पठार। ओके, लक्षात असू द्या मित्रांनो। बघा महत्त्वाचं म्हणजे काय ते सांगतो तुम्हाला ठिकाणी। ओके, आपला हा आजचा संपूर्ण भाग तुम्ही बघण्यासोबत बघा वही पेन घ्या आणि मित्रांनो बघा वहीमध्ये मित्रांनो हे सर्व काय बघा प्रश्नसंच तुम्ही या ठिकाणी लिहून घेऊन बघा मित्रांनो पाठांतर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करून घ्या। ओके, तर बघा पुढे तुंगभद्रा, पंचगंगा, कुडाळ व घटप्रभा या सर्व नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर बघा जी की क्रमांक कृष्णा नदीच्या मित्रांनो बघा या चारही नद्या मित्रांनो बघा उपनद्या आहेत। ओके, लक्षात असू द्या। पुढे भारतात मुख्यत्वे जून ते बघा मित्रांनो मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो। हा पाऊस कोणत्या प्रकारच्या वाऱ्यापासून पडतो? ओके, तर बघा जे की मित्रांनो बघा क्रमांक ड नैऋत्य मोसमी वारे बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। बघा जी की क्रमांक ड। ओके, पुढे खालीलपैकी कोणते अभयारण्य धुळे जिल्ह्यात आहे? तर बघा मित्रांनो या ठिकाणी अन्यर हे बघा अभयारण्य मित्रांनो बघा धुळे या बघा जिल्ह्यामध्ये आहे, जे की लक्षात सर्वांना ठेवायचं आहे। ओके, धुळे बघा अन्यर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे। बघा अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? तर बघा मित्रांनो अंजीर पिकाचे जे मित्रांनो बघा उत्पादन आहे ते कोणत्या ठिकाणी बघा या ठिकाणी जास्त प्रमाणात घेतलं जातं? तर बघा जी की क्रमांक ब बघा राजेवाडी मित्रांनो या ठिकाणी बघा घेतलं जातं। ओके, सर्वाधिक मित्रांनो अंजीर या पिकाचं उत्पादन जे की बघा क्रमांक राजेवाडी बघा आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे। ओके, त्वरणाचे SI एकक कोणते? तर बघा मित्रांनो त्वरणाचे SI एकक जी बघा क्रमांक मीटर प्रति सेकंद वर्ग मित्रांनो बघा असा मित्रांनो बघा त्वरणाचा SI एकक आहे बघा। ओके, जे की बघा क्रमांक बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे। पुढे बघा मित्रांनो महत्त्वाची बात सांगतो, ही एक महत्त्वाची आहे। ओके, तर बघा हे मित्रांनो TET परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी आपला सामान्य विज्ञान मराठी व्याकरण आणि चालू घडामोडीचा 5000+ प्रश्नांचा महाडोकळा लगेच खरेदी करा, कारण यात मित्रांनो TCS आणि IBPSची मोस्ट PYQ प्रश्नसंच आहेत मित्रांनो। म्हणून लगेच खरेदी करण्यासाठी 74 14 93 93 07 या नंबरवर मित्रांनो फक्त आणि फक्त 150 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून मित्रांनो व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकून टाका। अवघ्या बघा 1 ते 2 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा महाडोकळा बघा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ। ओके, अवश्य बाय करून घ्या मित्रांनो। या महाडोकळ्यामुळे तुमचा 100% बघा मित्रांनो रिझल्ट येणार आहे, म्हणून बघा आपला महाडोकळा तुम्ही बाय करून घ्या। ओके, पुढचा E बरोबर MC वर्ग हा सिद्धांत कोणी मांडला? तर बघा मित्रांनो E बरोबर MC वर्ग मित्रांनो हा सिद्धांत बघा या ठिकाणी कोणी मांडला? तर बघा जी की क्रमांक बघा ड आइन्स्टाईन या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे। पुढे पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे ध्वनी निर्माण होतो? तर बघा मित्रांनो या पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे बघा जी की या ठिकाणी ध्वनी बघा निर्माण होतो? तर बघा जी की क्रमांक माध्यमातून मित्रांनो कणांच्या कंपनामुळे मित्रांनो बघा या ठिकाणी ध्वनी मित्रांनो निर्माण होतो। ओके, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। बघा जी की क्रमांक अ बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे। ओके, 10वा पुढे जास्त बघा मित्रांनो जास्त उंचीवर कमी तापमानास पाणी उकळते, कारण तिथे असणारा हवेच्या दाबाचे प्रमाण काय डॅश डॅश असते? तर बघा मित्रांनो जास्त उंचीवर कमी तापमानास पाणी उकळते, कारण तिथे असणारा हवेच्या दाबाचे मित्रांनो प्रमाण कसे असते? तर बघा जी की मित्रांनो क्रमांक ब बघा या ठिकाणी कमी असतो। ओके, जे की लक्षात सर्वांना तुम्हाला ठेवायचं आहे या ठिकाणी। ओके, पुढे भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपाल विधान परिषदेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन करू शकतात?
तर बघा मित्रांनो, भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपाल विधान परिषदेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन करू शकतात? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक बघा अनुच्छेद 171 या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. ओके, पुढचा रेपो रेट व रिझर्व्ह रेपो रेट या संज्ञा कशाशी संबंधित आहेत? तर बघा मित्रांनो, रेपो रेट व रिझर्व्ह रेपो रेट मित्रांनो बघा या संज्ञा कशाशी संबंधित आहेत? तर बघा जी की क्रमांक बघा रिझर्व्ह बँकेचे पतधोरण मित्रांनो बघा याच्याशी बघा मित्रांनो हे बघा दोन संज्ञा मित्रांनो बघा या ठिकाणी संबंधित आहेत. ओके, बघा जी की क्रमांक ब रिझर्व्ह बँकेचे पतधोरण मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. पुढे 13वा, खालीलपैकी 3 कर अप्रत्यक्ष असून 1 कर प्रत्यक्ष कर स्वरूपाचे आहे ते कोणते आहे? बघा या प्रकारला प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. तर बघा 3 कर अप्रत्यक्ष असून 1 कर प्रत्यक्ष स्वरूपाचे आहे ते कोणता? ओके, तर बघा जी की क्रमांक मित्रांनो उत्पन्न कर या ठिकाणी बघा मित्रांनो हा कर अप्रत्यक्ष असून कस्टम ड्युटी, विक्री कर आणि अबकारी हे मित्रांनो बघा 3ही कर बघा या ठिकाणी अप्रत्यक्ष आहेत. ओके, तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा जी की क्रमांक बघा उत्पन्न कर या ठिकाणी असणार आहे. ओके, 14वा बघा पुढे, रायगड जिल्ह्यातील महाड येथील चौदार तळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी केला? चौदार तळे सत्याग्रह बघा कधी केला? ओके, तर बघा जी की मित्रांनो क्रमांक बघा 20 मार्च 1927 मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. ओके, तर रायगड जिल्ह्यातील महाड येथील मित्रांनो चौदार तळे सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी केला? तर 20 मार्च बघा 1927 रोजी मित्रांनो बघा केला होता, जे की लक्षात सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे बघा 15वा, मुंबईमधील सर्वात जुने वाचनालय कोणते? तर बघा मित्रांनो मुंबईमधील सर्वात जुने वाचनालय म्हणजे बघा जी की क्रमांक ससून वाचनालय आहे बघा जे की लक्षात सर्वांना ठेवायचं आहे. पुढे बघा प्लामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर बघा मित्रांनो प्लामू हे बघा अभयारण्य जे की क्रमांक बघा ब झारखंड बघा या राज्यात आहे. ओके, पुढे तेंदूपत्ता तोडण्याचे काम बघा कोणत्या ऋतूमध्ये केले जाते? तर बघा मित्रांनो तेंदूपत्ता तोडण्याचे काम बघा कोणत्या ऋतूमध्ये केले जाते? तर बघा जी की क्रमांक का बघा मित्रांनो बघा जे की उन्हाळा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. ओके, जे की बघा क्रमांक मित्रांनो उन्हाळा या मित्रांनो ऋतूमध्ये तेंदूपत्ता तोडण्याचं काम केलं जातं. ओके, तर मित्रांनो बघा तेंदूपत्त्याचा उपयोग बघा जे की मित्रांनो बिडी मित्रांनो बघा बनवण्यासाठी या ठिकाणी मुख्यत्वे मित्रांनो म्हणजे जे की प्रामुख्याने बघा मित्रांनो बिडी बनवण्यासाठी तेंदू हा पत्ता मित्रांनो या ठिकाणी आपण उपयोगात घेतला जातो. ओके, या ठिकाणी तेंदूपत्त्याचा वापर आपण बिडी बनवण्यासाठी करतो. ओके, लक्षात असू द्या. पुढे 18वा, पिंपरी चिंचवड शहराला कोणत्या प्रकल्पातून पाणी पुरवले जाते? तर बघा पिंपरी चिंचवड मित्रांनो बघा या शहराला बघा कोणत्या प्रकल्पातून पाणी पुरवलं जातं? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक ड मित्रांनो पवना बघा धरण या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. पुढे दाल सरोवर कोठे आहे? तर बघा मित्रांनो दाल हे सरोवर बघा जी की क्रमांक बघा जम्मू काश्मीर या ठिकाणी आहे. शेवटचा, अरुणाचल टेकड्या कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो बघा या ठिकाणी मी 100% हमी भरतो की मित्रांनो या ठिकाणी बघा 100 पैकी 99% मित्रांनो विद्यार्थी बघा या प्रश्नाचं योग्य आन्सर सांगायला चुकतात. म्हणून काय करा बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही या प्रश्नाचं राईट आन्सर बघा कमेंटमध्ये मित्रांनो सांगायचा प्रयत्न करा. आणि मित्रांनो बघा तुम्ही सांगल्यावर देखील मी तुम्हाला ठिकाणी लगेच तुम्ही कमेंट केलं की या ठिकाणी बघा प्रश्नाचं राईट आन्सर मी तुम्हाला तुमच्या खालच्या कमेंटमध्ये या ठिकाणी सांगून टाकतो. म्हणून या ठिकाणी भलेही तुमचं या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर चुको परंतु या प्रश्नाचं योग्य आन्सर तुम्ही या ठिकाणी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. ओके, तर प्रश्न काय, अरुणाचल टेकड्या कोणत्या राज्यात आहेत? ओके, या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा तुम्ही या ठिकाणी अवश्य कमेंटमध्ये सांगून टाका. आणि बाकी जर हा आपला व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओला बघा तुम्ही लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जेवढं सांगून देखील जर हा आपला महाटोकळा तुम्ही आणि काही खरेदी केलं नसेल लगेच खरेदी करा. 74 14 93 93 07 हा आपला क्रमांक. या क्रमांकावर 150 रुपये गुगल पे किंवा फोनपे करून आपल्या व्हॉट्सअपला मित्रांनो फोनपे जीपे केलेली स्क्रीनशॉट तुम्ही टाकून टाका. अवघ्या बघा 1 ते 2 मिनिटाच्या आता आम्ही हा महाटोकळा बघा तुम्हाला तुमच्या या ठिकाणी बघा व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ. ओके, तर भेटू पुन्हा मित्रांनो अशा एका नेक्स्ट लेवलच्या अशा एका नवीन प्रश्नांसोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.